मालिका विश्वातील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी। पुढचं पाऊल या मालिकेमुळे जुई प्रसिद्धीस होतात आली। जुईची ही मालिका 6 वर्ष चालली। या मालिकेमुळे तिला खूप प्रेम मिळाले। नंतर जुई झी युवावरील वर्तुळ या मालिकेत झळकली होती। सलग इतकी वर्ष काम केल्यानंतर जुईने स्वतःसाठी ब्रेक घेतला होता। ब्रेक नंतर जुईने ठरलं तर मग या मालिकेद्वारे दमदार कमबॅक केले। स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या टीआरपीच्या अव्वल स्थानी आहे। या मालिकेतील जुईची सायली ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली। जुईला सगळीकडून इतकं प्रेम मिळत असताना तिच्या आयुष्यात असाही एक काळ येऊन गेला जिथे तिला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला होता। नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये जुईने तिला रंगावरून, उंचीवरून चिडवण्यात येणाऱ्या अनेक नकारात्मक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे। तर मंडळी चला मग पाहूया जुई काय म्हणाली ते। नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करतो मजेत असाल। आपण पाहता टकाटक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी। जुई म्हणाली, माझ्या आयुष्यात नकारात्मक अनुभव खूप जास्त आले। आता इंटरनेटमुळे आपला बॉडी शेमिंगचा मुद्दा उचलून धरतो। आपण बॉडी शेमिंगचा मुद्दा उचलून धरतो। पण मला माझ्या उंचीवरून, माझ्या रंगावरून अनेकदा बोललं गेलंय। मी ज्या प्रकारे बोलते त्यावरही मला चिडवलं गेलंय। मी असं सगळं खूप ऐकलं आहे। जुई पुढे म्हणाली, पण जेव्हा एखादी 20-21 वर्षाची मुलगी असते, ती या फील्ड मध्ये नवीन आलेली असते, तेव्हा तुम्ही तिला तिच्या रंगावरून बोलता, तिच्या दिसण्यावरून बोलता, त्यावेळी तिला कसं वाटत असेल याचा बोलणारा माणूस कधीच विचार करत नाही। आणि मला असं वाटतं की ही खूप चुकीची गोष्ट आहे। तुमची 5-10 मिनिटांसाठी चेष्टा होऊन जाते। हे काळी आली ऍक्टर स्टँड म्हणून हिला वापरा वगैरे असं सगळं बोललं गेलंय मला। अशा वेळी मला माझा रंग बदलायची खूप इच्छा झाली आणि त्यानंतर मी काय करावं, तर मी घरी गेले आणि स्क्रब क्रीम जोर जोरात माझ्या चेहऱ्यावर घासली। ते म्हणतात ना, कावळ्याचा कधीतरी छान बगडा होईल, असं मला वाटत होतं। मी खूप घासलं स्क्रब क्रीम चेहऱ्यावर, पण रंग काही बदलला नाही। तेव्हा मी तणावात होते, कारण 100 लोकांच्या युनिट समोर मला सतत रंगावरून बोललं जात होतं। त्यानंतर 4 दिवसांनी माझ्या स्क्रीनवर प्रचंड पिंपल आले, म्हणजेच बोट ठेवायला जागा नव्हती, इतकी माझी स्किन कामातून गेली होती। त्यानंतर मला असं वाटलं की कदाचित आपण परत थोडंसं स्क्रब केलं तर हे पिंपल जातील, म्हणून मी अजून स्क्रब केलं। मी लोकल पार्लर मध्ये जाऊन वेज पिल्स करून घेतली, त्यानेही तरी पिंपल जातील आणि मी गोरी दिसेन। तरीही काही घडलं नाही। तेव्हा एक अशी वेळ आली की जिथे माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवायला जागा नव्हती। मला डॉक्टर म्हणाले की तुला मेकअप नाहीच करता येणार, कारण आता यापुढे तुला निदान 7-8 महिने तरी ठीक व्हायला जाणार आहे। आणि तेव्हा माझं शूट सुरू होतं, त्यामुळे मी रोज सेटवर जायचे। तेव्हा माझा पिंपल्सने भरलेला चेहरा मला दिसायचा आणि तरी सुद्धा त्यावर मला मेकअप करायला लागायचं। त्यावेळेस मी खूप रडायचे। माझी स्किन डॉक्टर होती, ती मला म्हणाली की विश्वास ठेव, हे अजून वाढणार आहे, पण 5-6 महिन्यांनी तुझा चेहरा पूर्ण ठीक होईल। आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला। आणि त्याच दरम्यान मला आईने सांगितले की तुला ठरवायचंय, आता तुला स्वतःला स्वीकारायचंय की हे जे इतर लोक बोलतात त्यांचा विचार करत बसायचंय। तेव्हा मी 22 वर्षाची होती आणि मला स्वतःला स्वीकारणं वगैरे काय असतं हे कळतच नव्हतं। त्यानंतर मी कुठल्या तरी इव्हेंटला गेले होते, तिथे अचानक मला एक व्यक्ती भेटली। मला त्यांचं नाव पण माहित नाही, कारण ते ओळखीचे नव्हते। ते मला म्हणाले, तू छान काम करतेस आणि स्क्रीनवर छान दिसतेस, त्या बाकीच्या गोऱ्या मुली आहेत ना त्यांच्यापेक्षा तू खूप छान दिसतेस, फीचर्स खूप छान दिसतात। मग मी घरी आले आणि मी आईला सगळं सांगितलं। तेव्हा मी स्क्रीनवर स्वतःला नव्याने बघायला लागले। तेव्हा मला सगळं जाणवलं की हा मी चांगली दिसते स्क्रीनवर। आणि तेव्हा पहिल्यांदा असं मला जाणवलं की हो, मी स्वतःला स्क्रीनवर आवडते। आणि मग हळूहळू मला कळायला लागलं की आणि स्वतःच्या स्किन मध्ये कम्फर्टेबल असणं म्हणजे काय असतं, किंवा स्वतःला स्वीकारणं म्हणजे काय असतं। मग मी कधीच प्रयत्न केला नाही स्क्रब लावण्याचा किंवा गोरेपणाचा। फक्त मी एवढाच प्रयत्न केला की या ज्या नकारात्मक कमेंट असतात ना, त्यांना आता मी फारशी भीक घालणार नाही। तर म्हणजे जुईला आलेला हा अनुभव हा तिच्यासाठी प्रेरणादायक होता का, हे कमेंट करून जरूर कळवा। व नवनवीन अपडेटसाठी टकाटक मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा। तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या। जय महाराष्ट्र।